तुमची मुख्य लढत कोणाबरोबर होणार आहे? अजय चौधरींबरोबर जास्त सामना रंगेल का बाळा नांदगावकरांबरोबर का दोन्हींबरोबर? मी लढत नाही, मी खेळतो आहे. हा विकास जो रखडतो आहे तर हा कोणामुळे रखडतो आहे? तर ज्यांच्या हातात सत्ता आहे ते खरे फेल्युअर आहेत. मी आज ह्या तुमच्या माध्यमातून वचनबद्ध आहे की ज्या दिवशी मी आमदार बनीन, महाराष्ट्र सरकारचे कायदे, म्हाडा प्रशासनाचे कायदे, महानगरपालिकेचे कायदे मी इकडे सेल्फ डेव्हलपमेंट आणणार आहे. पण कचऱ्याचं एवढं चांगलं काम केलं ना मी, त्याच्यात मला खूप आनंद आहे. का तर त्या पॅटर्नला नाना आंबोले पॅटर्न हे महानगरपालिकेने त्यांच्या फाईलमध्ये नोंद केलेली आहे. पण सगळ्यात जटिल समस्या म्हणजे समुद्राच्या लाटांप्रमाणे समस्या असलेलं KM रुग्णालय आहे. आणि आत्ताचे विद्यमान जे कोण आमदार, खासदार, नगरसेवक हे कधीच तिकडे फिरकत नाही. लोकांच्या समस्या, ते आपले मतदार नाही, त्यांच्यासाठी का मेहनत घ्या, अशा विचाराचे लोक आलेले आहेत. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. नमस्कार, साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र विधानसभा यावेळेला विशेष लक्षणीय ठरत आहेत. 2 मोठ्या प्रादेशिक पक्षांची फूट झाल्यानंतरची ही विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्रासाठी आणि मुंबईकरांसाठी फार महत्त्वाची म्हटली जाते. त्यात मुंबईतील असे काही मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघातील उमेदवारांसाठी देखील ही प्रतिष्ठेची निवडणूक मानली जाते. आपण आता शिवडी विभागात आलेलो आहोत. शिवडी विधानसभेतील या मतदारसंघामध्ये 2 दिग्गज उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्यात विद्यमान आमदार अजय चौधरी असतील, बरेच वर्ष त्या ह्या विभागाचे ते आमदार आहेत. बाळा नांदगावकर असतील, जे मनसेचे नेते आहेत. परंतु शिवसेनेतून नाना आंबोले आपल्यासोबत आहेत. नानाजी, स्वागत आहे आपलं. हा विषय आपण माध्यमांमधून ऐकतो आहे. आपण शिवसेनेतून भाजपमध्ये येऊन अनेक वर्ष झाली, 2 टर्म आपण इकडचे नगरसेवक होतात. ही निवडणूक कशी बघताय शिवडीची? नाही, प्रथमतः मी सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला, शिवडी विधानसभेच्या जनतेला मनापासून नमस्कार करत, साऊथ मुंबई चॅनलच्या सर्व पत्रकार बंधूंना माझ्या वतीने दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर शिवडी विधानसभेतील आणि महाराष्ट्राच्या जनतेला मनापासून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. की मी भाजपच्या वतीने भरलेला नाही आहे. मी शिवसेना सोडली आणि मी भारतीय जनता पक्षात आलो. भारतीय जनता पक्षाने मला खूप चांगल्या पद्धतीने पदं दिली. BSTचं सदस्य केलं होतं. त्याच्या आधी शिवसेनेने पण मला BST चेअरमन केलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी जर का माझ्या 2 टर्म झाल्यानंतर मला 3ऱ्या टर्मला थांबवलं गेलं. आणि जर का आज एका बाजूनी उबाटाचंच बघा की 2 टर्म झाल्यावर बदल करण्यासाठी एवढा मोठा काहूर झाला, पण बदल केला गेला नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या लोकांना कळतात. आणि म्हणूनच मी आज ही जागा भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गट सन्माननीय यांनी दोन्ही पक्षांनी सोडल्यामुळे लोकांमध्ये एक जागरूकता आहे की आम्हाला दुसरा तिसरा असा वेगळे चेहरे पाहिजेत. ते चेहरे नको आहेत. लोक कंटाळलेली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे लोकांचं. माझं वैयक्तिक याचं म्हणणं आहे की मी 10 वर्ष इथे प्रामाणिक सेवा केली असं लोकांचं म्हणणं आहे. ती प्रामाणिक असेल तर लोक मला डोक्यावर घेतील. ती वेगळ्या पद्धतीने केलेली असेल तर लोक मला डोक्यावर घेणार नाहीत. आणि म्हणूनच सगळ्या जनतेचा म्हणून मी आज अपक्ष भरलेला आहे. ह्याच्यामध्ये मी भारतीय जनते पक्षाचाही अपमान करत नाही का बाळासाहेबांच्या शिवसेनेचा पण अपमान करत नाही. पण बहुतांशी ह्या एका विभागातले लोक आणि कित्येक पक्षातले पदाधिकारी कार्यकर्ते त्यांची इच्छा होती की कोणतरी तिसरा असायला पाहिजे. ती त्यांची इच्छा मी पूर्ण केलेली आहे. आता इच्छा पूर्ण केल्यानंतर जर का त्यांनी मला डोक्यावर घेतलं तर मला आई जगदंबा आणि ह्या विभागातली जनता जी देवाप्रमाणे असते, आम्ही भिक्षा मागतो जाऊन दारोदारी, ते माझ्या पदरात भिक्षा घालतील. मी भिक्षुक आहे आणि मी सेवक आहे. मी सेवक असताना ज्या पद्धतीने 198 वॉर्ड होता तो वॉर्ड कसा मी हलवला होता हे ह्या इकडच्या जनतेने बघितलेलं आहे. त्याचबरोबर 198च्या व्यतिरिक्त 199 होता, 200 होता, 201 होता, असे जे वॉर्ड होते त्या ठिकाणच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या कामं, मंडळांची कामं, गोरगरीब जनतेची कामं ही मी केलेली आहेत, ठासून केलेली आहेत. आणि त्यांनी पण माझ्याकडून हक्कानी करून घेतलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे आभार देखील.
तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. बोलताना चूक झाली म्हणावं, पण विषय असा आहे की अशीच चर्चा बाहेर आहे की नाना आंबोलेंनी भाजपमधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आपणच खुलासा केल्याबद्दल आपले आभार. पण आपण अपक्ष हा उमेदवारी अर्ज भरून फार मोठं धाडस केलं आहे, आपल्याला शुभेच्छा. परंतु काही प्रश्न आहेत. नाही, धाडस आहेच का तर शिवसेना तेव्हाची सोडणं ही साधी गोष्ट नव्हतीच. पण मला देशहिताचा पक्ष भारतीय जनता पक्ष आज पण तोच वाटतो, उद्याही तोच वाटेल. कित्येक काळ हाच पक्ष देशाची सेवा करणार आहे, देशाला पुढे नेणार आहे, ह्या माझा ठाम विश्वास आहे. पण ही जी मी उमेदवारी भरलेली आहे हा त्यांच्या कोणाच्या विरोधातला भाग नसून शिवडीच्या माझ्या जनता जी आहे, ज्या जनतेची माझी नाळ जुळलेली आहे त्या जनतेची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी हा अर्ज केलेला आहे, अपक्ष फॉर्म भरलेला आहे. पण नाना, या ठिकाणी भाजपचा आपल्याला पाठिंबा तर असणारच, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, बघा, विषय किंवा कसा आहे? शिंदे गटाचा असणारच. जर का त्या पक्षापेक्षा मी मोठा नाही, भाजपा असो का बाळासाहेबांची शिवसेना असो, कोणत्याही पक्षापेक्षा मी मोठा नाही. पण माझं ज्या जनतेबरोबर जे नातं आहे त्या जनतेला पक्षाशी जाऊन बोलण्याचे जमत नसते, ते आमच्याकडे येऊन बोलतात. आणि त्यांचं जी इच्छा होती की नाना काही कर पण तू लढ, ह्यासाठी मी ह्या जनतेचा आदर राखून जसा आपल्याला देवाने एखादा प्रसाद दिला तर तो आपण आनंदाने स्वीकारतो, तसं या जनतारूपी देवाने जो प्रसाद दिलेला अपक्षाचा तो मी स्वीकारलेला आहे. परिणाम काही असून देत, त्या परिणामाला मी घाबरत नाही आणि कोणत्याही संकटाला पण घाबरत नाही. नाना, एक आपण मुंबईत प्रसिद्ध आहात असं म्हटलं जातं. माझंच एक उदाहरण आहे. माझ्याच एक ओळखीचे व्यक्ती होते, दैसरमधले माझे मित्र होते. त्यांना KM हॉस्पिटलमध्ये मदत हवी होती ॲडमिट करण्यासाठी, ॲडमिशनसाठी. तर या प्रभागामध्ये हे 3 मोठे हॉस्पिटल आहेत. KM असेल, आपलं बाजूला टाटा असेल, वाडिया असेल. या ठिकाणी नाना आंबोलेंचा शब्द हा मानला जातो आणि रुग्णांची मदत केली जाते. रुग्णाच्या नातेवाईकांना कुठेतरी पाठिंबा तुमच्या माध्यमातून मिळतो, अशा देखील माहिती आहेत. हे बऱ्याचशा मुंबईकरांना माहिती आहे की नाना आंबोले हे हॉस्पिटल्ससाठी हे की पर्सन आहेत. हे कसं काय मेंटेन करू शकलात आपण? ही आवड असावी लागते की ही स्तुती नाही करत आहे आम्ही तुमची, ही वस्तुस्थिती आहे. मी प्रथमतः जो प्रश्न तुम्ही होकारात्मक आणि जो मी करतो आहे तोच विचारलात म्हणून मी तुमचेही आभार मानतो. पण ही करणाऱ्या माणसाला आवड असावी लागते. कित्येक कुटुंबामध्ये हे बघितलं जाते की आपल्या घरात एखादा आजारी असेल तर त्या माणसाला कसं तळमळीने ते बरं करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्यात मी एक त्या कुटुंबाचा सदस्य बनतो. माझ्या ओळखीचा असो, पाळखीचा असो, कुठच्या जाती धर्माचा असो, मला त्याच्याशी काही देणं घेणं नसते. माझ्याकडे आला, मला फोनवरनं दूरध्वनीवरनं संपर्क केला तर मी दररोज केममध्ये सकाळी 9:30 ते 12:30 आता नगरसेवक किंवा आमदार नसल्यामुळे एवढा वेळ देतो आहे आणि रुग्णसेवा करतो आहे. म्हणूनच माझ्या बाबतीत लालबागकरांनी, जे लालबागवासी आहेत, त्यांनी एक वाक्य बनवलेलं आहे की महाराष्ट्रात असं गाव नाही तिथे नाना आंबोलेचं नाव नाही. त्याचं कारणच हे आहे की मी दररोज केममध्ये मरत असतो लोकांसाठी. केम असो, वाडे असो, टाटा असो. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. ना हे सर्व असताना 2 टर्म आपण नगरसेवक होतात. परंतु असं काय घडलं की आपल्याला शिवसेना हा पक्ष सोडावा लागला? कारण की तुमची पहिली निवडणूक मीही देखील पाहिली होती. त्यावेळेला मी पण वयाने कमी होतो. निवडणुकीचा प्रचार चालू होता. त्यावेळेला त्या प्रचाराच्या भेटीमध्ये दिनेश बोबाटेंबरोबर मी देखील आलेलो आपल्याला भेटायला त्यावेळेला. आणि नाना आंबोले एक सर्वसामान्य आणि एक डाऊन टू अर्थ असलेली व्यक्ती म्हणून त्यावेळी आपण निवडणूक लढवत होतात. आपण निवडूनही आलात. नंतर 2 टर्म नगरसेवक झालात. पण असं काय घडलं की शिवसेनेशी असलेलं घट्ट नातं सोडून आपण दुसऱ्या पक्षात प्रवेश केलात किंवा काय? त्याचं उत्तर ॲक्च्युली ह्या निवडणुकीत सगळ्यांना कळलेलं आहे की एखाद्याला दाबायचं असेल तर त्याला तिसरी वेळ नाही. पण एखादा प्रामाणिक कार्यकर्ता मागत असेल तर त्याला थांबवायचं आणि तिसरी टर्म त्याच माणसाला द्यायची. ह्याची कारणं जनतेला कळतात हो. त्याच्यामुळे माझ्या बाबतीत काय घडलं हे बोलणं मला उचित वाटत नाही. ह्या गोष्टीमध्ये अडकायचं नाही. मला आमदार बनायचं आहे हे नक्कीच आहे, अन्यथा मी अपक्ष भरलाच नसता. पण बनल्यानंतर जे मला काम करायचं आहे ना, कसं आहे की नगरसेवकपद हे शोभेचं असते, मानाचं असते, पण आमदार हे पावरचं असते. मी नगरसेवक असताना मुंबई महाराष्ट्र काबीज केला. आता जर का जनतेने मला आमदार केलं तर ह्या विभागातले दिल्लीतले पण प्रश्न आहेत, मी दिल्लीत जाऊन पण हे प्रश्न सोडवणार. ही माझी इच्छा आहे, हे माझे विचार आहेत. नाही, आमदारकी ही महाराष्ट्रापुरता लिमिटेड आहे. तुम्ही दिल्लीतले प्रश्न कसे काय सोडवणार? ह्या तुमच्या विधानसभेतील सोडवाल ना? बघा, ज्यावेळेस मला जनता आमदार करेल
त्यावेळेस मी हे नक्कीच दाखवून देईन. का तर नगरसेवक असताना मी म्हाडाचे प्रश्न सोडवत होतो, नगरसेवक असताना मी पोलिसांचे प्रश्न सोडवत होतो, नगरसेवक असताना असे कित्येक प्रशासकीय कारभार आहे की तो दिल्लीचाच बेस असतो, ते मी सोडवत होतो. तो जो माझ्याकडे महत्त्वाचा अनुभव आलेला आहे, स्वतःहून अभ्यास केल्यामुळे, कामं केल्याने अभ्यास घडतो आणि अभ्यास घडला की माणसाला सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात काम करण्यातल्या. म्हणूनच मी हे म्हणालो की माझ्या जनतेला हे कळलं पाहिजे की दिल्लीतले एवढे प्रश्न आहेत की ते सोडवले जात नाही. आता तिसरी वेळ येऊन पण त्या माणसांकडे वेळ नाही ते ह्या जनतेचे प्रश्न सोडवायला. तर त्यांच्याबद्दल काय बोलायचं, मला इतर लोकांबद्दल काही बोलायचं नाही आहे, पण जनतेची जी माझी नाळ जुळलेली आहे त्याच्यामुळे ह्या जनतेला जाय त्याच्या वंशात तेव्हाकडे यातना ही जी म्हण आहे आपली, त्यानुसार मी प्रत्येक कामामध्ये येणारा माणूस मला हे का सांगतो आहे, त्या जागी जाऊन मी विचार करून त्यांची मी कामं करत आलो आहे. आणि मी नगरसेवक असताना मला ह्या विभागातल्या ज्या समस्या पूर्णपणे जाण आहे आणि जाणीव आहे आणि कल्पना आहे आणि त्याच्यावरती मी अभ्यास करून बसलेलो आहे. म्हणूनच मी दिल्ली गाठणार ह्याचा अर्थ असा नाही की मी खासदार बनणार आहे. नगरसेवक होऊन जर का मी महाराष्ट्र शासनातली कामं करू शकलो तर आमदार झाल्यावर मी दिल्ली शासनातली पण कामं करू शकतो. त्याच्यासाठी मी भारतीय जनता पक्ष किंवा बाळासाहेबांची शिवसेना यांचंच सहकार्य घेणार आणि त्यांच्याच सहकार्याने माझ्या जनतेची मात्र मी कामं सोडवणार, करणार म्हणजे करणार. तुम्ही दावा करताय आमदारकीसाठी, तुम्हाला आमदार करावं असं काय विशेष आहे तुमच्यामध्ये हे तुम्ही सांगा, की तुम्हाला लोकांनी आमदार म्हणून का निवडून द्यावं? बघा, आज मला जनतेने अपक्ष म्हणून उभा केलेला आहे. जनतेच्या आग्रहाखातर मी आज इथे शिवडी विधानसभेत अर्ज केलेला आहे आणि माझा अर्ज आज पास झालेला आहे. मला आता मी अपक्ष असल्यामुळे मला 5 तारखेपर्यंत निशाणी मिळू शकत नाही, का तर मागे घ्यायची तारीख आहे 4 तारीख आणि 5 तारखेला मला निशाणी मिळणार. मी किती योग्य आहे, काय योग्य आहे हे आधीच त्यांनी माझा जो 10 वर्षाचा काळ बघितलेला आहे, त्या काळामुळेच माझ्याकडे येऊन सगळ्यांनी हक्कानी मी विनंती आणि प्रार्थना केली, कधीच म्हणणार नाही. का तर मायबाप जनता आहे, ते आपले मालक असतात. मी सेवक आहे, आमदार जरी झालो तरी मी त्यांचा सेवक असीन, पण मी त्यांची ज्या पद्धतीने जो विश्वास माझ्यावर टाकला आहे, मला दिलेला आशीर्वाद की अपक्ष तू भरच, तो विश्वासाला मी तडा जायला देणार नाही. पण नाना, अजय चौधरी आणि बाळा नांदगावकर अशी मोठी आव्हानं देखील दिसत आहेत आपल्यासमोर. त्यांची देखील आपापसात स्पर्धा आहे. आता तुमची देखील स्पर्धा त्या दोघांबरोबर होणार आहे. कसं हँडल कराल यांना? बघा, नाव मोठं लक्षण खोटं हे नाना आंबोलेचं नाही आहे. नाना आंबोलेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते एवढंच बोललं जाते की काम करणारा माणूस, कोणत्याही वेळेला अवेलेबल असणारा माणूस. का तर मी नगरसेवक असताना सकाळी 7 पावणे 7 वाजल्यापासून रात्री 2-2:30 वाजेपर्यंत लोकसंपर्कात असायचो. उतरलो आहे नगरसेवक पदावरनं तरी पण तेवढ्या वेळ माझ्याकडे माणसं येतात. 2-2:30च्या नंतर पण माणसं येऊन मला उठून केम वाड्या टाटाचं काम करून घेतात. हे त्यांना सगळ्यांना माहिती आहे. आणि हे जर का मी तुमच्या माध्यमातून खोटं बोललो तर मला लोक मतदान करणार नाहीत आणि मी कधीच खोटं बोलत नाही. का तर मला या लोकांनीच घडवलेलं आहे, या जनतेने घडवलेलं आहे. मी एक दगड होतो, त्याला चिनी हातोडीचे काम देऊन आकार देणारी ही माझ्या लालबागची जनता आहे, परळची जनता आहे, शिवडी विधानसभेतली जनता आहे. आणि त्याच्या पलीकडे पण माझ्याकडे शिवडी विधानसभेच्या व्यतिरिक्त नगरसेवक असताना आज पण आजूबाजूचा म्हणजे भायखळा विधानसभा असो, वरळी विधानसभा असो, वडाळा विधानसभा असो, इतर बाजूचे माहीम विधानसभा असो, ह्यातले लोक पण येतात आणि केम वाटे टाटाची दररोजची कामं माझ्याकडनं करून घेतात. हे त्याचं उत्तर आहे. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. नाना, या शिवडी विधानसभेसाठी असं काय होणं गरजेचं आहे, कोणते बदल आवश्यक आहेत आणि या जनतेला काय अपेक्षित आहे येणाऱ्या आमदाराकडून? जनतेला काय अपेक्षित आहे त्याचं एकच सिंपल आणि साधं. जसं आपलं घर प्रत्येक वेळेला आपल्याला वाटते की काहीतरी चांगलं घडावं, कलर रंगकाम करावं, अजून काहीतरी सुशोभीकरण करावं, तसं ह्या विभागातल्या जनतेला एकच समस्या, जटिल समस्या झालेली आहे की आमचा विकास कधी होणार. आणि हा विकास गेले 25 वर्ष रखडतो आहे. हा विकास जो रखडतो आहे तर हा कोणामुळे रखडतो आहे, तर ज्यांच्या हातात सत्ता आहे ते खरे फेल्युअर आहेत. मी आज ह्या तुमच्या माध्यमातून वचनबद्ध आहे की ज्या दिवशी मी आमदार बनीन त्या वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये मी असं बीज रोवणार आहे की त्याच्यामुळे ते मी बीज माझ्या स्वतःचे कायदे नाहीत, महाराष्ट्र सरकारचे कायदे, म्हाडा प्रशासनाचे कायदे, महानगरपालिकेचे कायदे,
मी इकडे सेल्फ डेव्हलपमेंट आणणार आहे. सेल्फ डेव्हलपमेंटनी बिल्डरचा फायदा न होता ह्या विभागातल्या रहिवाशांचा फायदा होईल आणि त्याच्यामुळे त्यांना कमीत कमी 600 ते 610 किंवा उद्याला जर का तो 33/9 750 झाला तर तो 750 एरिया आणि सेल्फ डेव्हलपमेंटमुळे त्यांची इमारत मजबूत बनेल. जी आजच्या घडीला इतर विकासकाकडनं रियाबची वेगळी बंदोबस्त असतो आणि त्यांची पार्किंगचे हाल असतात, मोटरबाईकचे हाल असतात, पाण्याचे हाल असतात, लिफ्टचे हाल असतात पण ते पाहिजे तेवढं मुबलक नसते. ह्या विकासाला मी विकास म्हणणार नाही. आणि सेल्फ डेव्हलपमेंट येईल तेव्हा प्रत्येकजण आपापली सोसायटी आपल्या पद्धतीने चांगली करून घेईल आणि सेल्फ डेव्हलपमेंटमुळे जो पैसे विकासकाचे जे जातात ते सोसायटीकडे राहतील आणि त्या राहणाऱ्या सोसायटीतल्या सगळ्या रहिवाशांना मोफत बोलणं क्षमा असावी, फ्री मेंटेनन्स मिळेल आणि वेल फर्निश मिळेल आणि तेच करून देण्याची माझा मानस आहे. त्याचं कारण पण मी सांगतो. मी पैशाला हपापलेला माणूस नाही. 2007ला माझं जे प्रॉपर्टी डिक्लरेशनचं ॲफिडेविट आहे तेच 2012ला आहे, तेच माझ्या बायकोजवळ 2017ला आहे आणि तेच आता 2024ला आहे आणि 2024ला आमदार केल्यानंतर 2029ला पण तेच असेल. मला पैसा कमवायचा नाही आहे. मला माणसांचा जो विश्वास माझ्यावर आहे त्या विश्वासाला मला तडा जायला द्यायची नाही. तो विश्वास अखंड ठेवायचा आहे. म्हणून ज्यांना माझे विचार कळतील, ज्यांना माहिती आहेत त्यांनी हा प्रचार करावा आणि मला निवडून देण्यासाठी खूप सहकार्य करून मला निवडून द्यावं. तुमची मुख्य लढत कोणाबरोबर होणार आहे? अजय चौधरींबरोबर जास्त सामना रंगेल का बाळा नांदगावकरांबरोबर का दोन्हींबरोबर? मी लढत नाही, मी खेळतो आहे. मी लढणार नाही आहे का तर लोकांनी माझ्याकडे आग्रह कशासाठी केला तर त्यांना दोन्ही उमेदवार नको आहेत, त्यांना तिसरा उमेदवार पाहिजे. त्याच्यामुळे मी खेळतो आहे, मी लढत नाही आहे. महत्त्वाचा विषय आपण म्हटल्याप्रमाणे आपण प्रॉपर्टीचं डिक्लेरेशन केलं. आता हे दोन्ही उमेदवार आपल्यापेक्षा फायनान्शियली सक्षम आहेत असंही म्हटलं जातं. वरईप्रमाणे किंवा माहीम विधानसभेमध्ये देखील पैशांचा भरपूर अपव्यय केला जाणार आहे, पैसे वाटले जाणार आहेत किंवा पैसा खर्च होणार आहे. हे पैशाचं सोंग तर आणू शकत नाहीत. तुम्ही कसं काय हँडल कराल? पैसे समोर उमेदवार वाटतील सुद्धा. पैशाचा पाऊस होईल नाही होईल हा एक वेगळ्या प्रकारचा सण असतो. प्रत्येकाचे ह्या सणाचे वेगळे अँगल आहेत. मी आज पण 180मध्ये राहतो आहे, कॉमनमध्ये जातो आहे. तुम्ही आता जर का आला आहेत तर माझं घराची परिस्थिती बघा. मी 10 वर्षाचा नगरसेवक. आजच्या घडीला आधार कार्डमुळे कोणी प्रॉपर्टी लपवू शकत नाही आणि ऑलरेडी मी माझा फॉर्ममध्ये सबमिट केलेला आहे. त्याच्यामुळे गेल्या 3 वेळेच्या फॉर्मपेक्षा ह्यावेळेसची संपत्ती माझी कमी आहे आणि सोन्याचा भाव वाढल्यामुळे तेवढाच भाग एक थोडासा वाढलेला आहे. पैसे ते ना किती वाटायचे ते वाटून देत. मी म्हणून म्हणालो मी खेळतो आहे आणि जर का माझ्या विभागातल्या काही लोकांना जो पैशाच्या व्यवहारांनी चालणार आहेत त्यांना फायदा होतो आहे तर त्याच्यात मला आनंद आहे. पण मला एवढंही माहीत आहे की किती पैसे वाटले तर माझ्याकडे पैसेच नाहीत वाटायला, माझ्याकडे प्रॉपर्टीच नाही तर मी पैसे वाटणार कुठनं? तर माझे हे खूपसे असे मित्र आहेत, सवंगडी आहेत, आशीर्वाद देणारे लोक आहेत, ते स्वतःहून खर्च करत आहेत. आज चहा आला, कॉफी आली तर ते स्वतःच्या खिशातनं पैसे देऊन बिल पेड करत आहेत. असे आजचे दिवस आहेत माझे. नाना, हे दिवस कसेही असले तरी पदाची पावर ही मी जसं नगरसेवक असताना जनतेसाठी वापरली, ती वैयक्तिक नाही वापरली, तसंच आमदार झाल्यावर ती पावर पण मी जनतेसाठीच वापरणार. या मतदारसंघात पैसे वाटले जातील की न वाटले जातील हे माहिती नाही, पण हा पूर्ण कौल हे मतदारच देतील. नाना, खूप शुभेच्छा आपल्याला या निवडणुकीसाठी. मला अजून थोडीशी तुम्ही परवानगी दिली तर मला बोला नाना. विषय कसा आहे की मला ज्यावेळेस मी नगरसेवक झालो तेव्हा ह्या जनतेने घडवलं, त्याच्यानंतर आपण त्या विभागाचं त्या भूमीचं पण देणं लागतो. त्यामुळे मी नगरसेवक असताना मी पहिले जमिनीच्या खालची कामं पूर्ण केली. जमिनीच्या खालची म्हणजे कशी तर ज्यावेळेस मी नगरसेवक झालो तेव्हा स्टॉर्म वॉटर लाईन म्हणजे पावसाळी गटार लाईन नीट नव्हती. त्याचबरोबर ड्रेनेज लाईन म्हणजे सांडपाण्याची लाईन नीट नव्हती. प्रत्येक पाण्याचे जे पाईप होते त्याला गळती होती, त्याच्यामुळे लोकांना मुबलक पाणी मिळत नव्हतं.
ते ह्या तिन्ही म्हणजे वॉटर मीटर गटर जे आपण बोलतो महानगरपालिकेच्या नगरसेवकाला, ह्या तिन्ही गोष्टी अत्यंत शिपाईतीने मी त्या पूर्ण केल्या. स्टॉर्म वॉटर लाईन आणल्या, गटार लाईन आणल्या. स्टॉर्म वॉटर लाईन म्हणजे माझ्या इकडे BIT, पेरू कंपाऊंड, चाळ अशा भागामध्ये कमरेभर पाणी भरायचं. माता भगिनींचे बाहेर पडताना हाल व्हायचे, सांडपाण्याचे वास यायचे, एवढं गळती असायची. पण त्या सगळ्या गोष्टीतनं मी त्यांना पहिलं जमिनीच्या खालची कामं करून मुक्त केलं. आपला महानगरपालिकेचा GR आहे की 50 वर्ष झाल्यानंतर सगळ्या लाईन बदलल्या गेल्या पाहिजे. त्या GRचा फायदा घेऊन मी 2च्या 4च्या 3च्या ज्या लाईन होत्या त्या 6च्या केल्या, 6च्या लाईन होत्या त्या 9च्या गेल्या, 9च्या लाईन होत्या त्या 12च्या गेल्या, 12च्या लाईन आहेत त्या 15, 16च्या 18च्या गेल्या. असं संपूर्ण काम केलं. त्याचबरोबर एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होता की ह्या गोष्टीला मुद्दामून दाबलं गेलं का तर ते काम मी केलेलं, हे राजकारणाचा भाग आहे असो, पण तुमच्यामुळे आज हा माझा भाग जनतेपर्यंत पोहोचेल. का तर त्यावेळेला कित्येक म्हणजे मी ज्या विभागाचा नगरसेवक नव्हतो त्या लोकांना हंडा मोर्चा, लाटणी मोर्चा, पोलपाट मोर्चा असं F साऊथला आणावं लागायचं. पण त्या किडवाई नगर पोलीस स्टेशनच्या इथे जो मी वॉल लावला, तो वॉल लावल्यामुळे जे F साऊथचं पाणी होतं ते जे F नॉर्थला रिटर्न जायचं, तो वॉल लावल्यामुळे ते पाणी थांबलं. आणि माझ्या झोपडपट्टीधारक जे बंधू भगिनी आहेत, जे तिकडचे लोकल रहिवासी आहेत, त्यांच्यापर्यंत आज मुबलक पाणी आहे. ते मी केलेल्या कामामुळे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जसं आज मुंबईभर जलबोगदे आले त्यावेळेस मी माझ्या विभागासाठी एक जलबोगदा मागितला. त्याचे महानगरपालिकेने पूर्णत्वावर आणत आहेत. तो 2022ला चालू झाला, तो 2029ला संपेल. त्याचा प्रवास असा आहे की वडाळा ते नायगाव, नायगाव ते सदाकांड ढवण, आणि सदाकांड ढवण हा त्याचा एंड आहे. आणि सदाकांड ढवणवरनं तो ज्यावेळेस पूर्ण चालू होईल तेव्हा ती लाईन जी मी 60 इंचाची लाईन आणलेली आहे त्या लाईनला तो लागेल. आणि तो गोविंदजी केणी मार्गाने तो लागला की ह्या विभागातल्या संपूर्ण F साऊथला महानगरपालिकेचं म्हणणं असं आहे की 24 तास पाणी असेल. पण मी 24 तास नाही म्हणत, म्हणजे माझेही शब्द खोटे व्हायला नको, पण 2 तास मुबलक पाणी असेल. एवढं पाणी असेल की त्याचा पाण्याचं स्पीड असतो ना, तो वेगळ्या पद्धतीने मोजला जातो. तो स्पीड आता ह्या विभागाला, शिवडी विभागात कमीत कमी 10 ते 12 पाऊंड म्हटलं जाते स्पीडला. ज्यावेळेला तो जलबोगद्यातनं पाणी येईल तेव्हा त्या स्पीडला कमीत कमी 42 ते 48 पाऊंड स्पीड असेल. त्याच्यामुळे ह्या विभागाची जी रचना पुढे होणार आहे ती अत्यंत चांगली होणार आहे. आणि ती रचना करताना मला माझं रक्त त्याच्यात सांडावं, घाम सांडावा ही माझी प्रामाणिक भावना आहे. गटर, वॉटर मीटर आणि हे कचरा या नियोजनाबद्दल तुम्ही काय कामं केलेली होती यापूर्वी? कचऱ्याचं जो तुम्ही आता मी बाकीचं तर सांगितलंच, पाण्याचं व ड्रेनेज लाईनचं, पण कचऱ्याचं एवढं चांगलं काम केलं ना मी, त्याच्यात मला खूप आनंद आहे. का तर त्या पॅटर्नला नाना आंबोले पॅटर्न हे महानगरपालिकेने त्यांच्या फाईलमध्ये नोंद केलेली आहे. जसं वॉलला पण नाना वॉल लिहिलेला आहे, जो वॉल मी सांगितला त्याच्यामुळे तो ॲड्रेस करावा लागतो. तो महानगरपालिकेच्या सगळ्यांना कळण्यासाठी तो ॲड्रेस असतो, त्याला नाव नाना वॉल दिलं. आणि जो मी कचऱ्याचा पॅटर्न जो आजपर्यंत मुंबईत कोणीच राबवला नव्हता तो मी राबवला. तो ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने राबवलं. हे काय मला काय अक्कल स्वतःहूनच आली असं नाही आहे, या जनतेमुळे हे शिकलो. आणि तो पॅटर्न असा आहे की इकडचा कचरा इथेच संपवला. त्याच्यामुळे माझ्या विभागातल्या जवळजवळ 18 कचराकुंड्या संपल्या. आणि महानगरपालिकेचा जो ट्रॅव्हलिंग आहे तो पण संपला. त्याच्यामुळे आम्ही गांडूळ खत प्रकल्प करू शकलो. आणि घराघरातनं महानगरपालिकेचा कर्मचारी, आपला स्वच्छता सेवक जाऊन घराघरातनं कचरा येऊ लागला. त्याच्यामुळे फायदे काय झाले, विभागामध्ये संपूर्ण स्वच्छता आणली. त्याच्यामुळे घुशी कमी झाल्या, मांजरी कमी झाले, श्वान कमी झाले. हा जो फायदा, आता श्वान एखाद्या वेळेस रात्री एखादी महिला, गरोदर महिला इकडनं KMBमध्ये जाताना ते कुत्रे हैराण करतात. मी आमदार झाल्यावर तो पण प्रोजेक्ट मी ताबडतोब पूर्ण शिवडी विधानसभेत राबवणार की घराघरातनं कचरा गेला पाहिजे, कचरा खाली पडला नाही पाहिजे, जेणेकरून त्याचा फायदा महानगरपालिकेला पण रेव्हेन्यूच्या हिशोबाने होईल. का तर महानगरपालिकेची रेव्हेन्यूची बचत होते. जो एरवी खर्च होतो आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटीने महानगरपालिकेची बचत होते. आणि ह्या विभागामध्ये आज लाखो लोक मुंबई, महाराष्ट्रातनं, देशातनं येतात हॉस्पिटलमुळे. त्यांना पण इथे आल्यावर कुठची दुर्गंधी, कुठचाही कचरा डोळ्यांनी बघायला मिळणार नाही. हा पाहुण्यांच्यासाठी झाला, पण विभागातल्या ज्या लोकांसाठी आहे त्यासाठी अत्यंत चांगला दृश्य ह्या लोकांना डोळ्यांनी बघायला मिळेल. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस.
तुमच्या अखत्यारीतला आणि एक शेवटचा प्रश्न, हे KM हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल आणि हे वाडिया हॉस्पिटल या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये नेमके काय काय बदल व्हायला पाहिजेत? कारण की हे रुग्णांच्या सुविधांबाबत अनेकदा तिकडे प्रश्न निर्माण होतात, त्याच्यावर टीका टिप्पणी देखील होते. तुम्ही त्याला जवळून हँडल करताय, तुम्हाला काय वाटतं नेमकं काय व्हायला पाहिजे? टाटा हॉस्पिटलचा आदर आहे. टाटा सेंट्रल गव्हर्नमेंट चालवते आणि आता जे आपले स्वर्गीय रतन टाटा यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांचा खूप आदर आहे. ते देवतुल्यच माणूस आहेत. त्यांच्या माध्यमातून टाटाला खूपसं योगदान आर्थिक येते. वाडिया हॉस्पिटल हे वाडिया कुटुंबाचं आणि ते महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने ते ट्रस्ट चालवते. त्यांची सुखसोयी अत्यंत चांगल्या आहेत. आर्थिक बाजूनी काही गरिबांना त्रास होतो, तो मी आमदार झाल्यावर सुधरीनच. पण सगळ्यात जटिल समस्या म्हणजे समुद्राच्या लाटांप्रमाणे समस्या असलेलं KM रुग्णालय आहे. आणि आत्ताचे विद्यमान जे कोण आमदार, खासदार, नगरसेवक हे कधीच तिकडे फिरकत नाही. लोकांच्या समस्या, ते आपले मतदार नाही, त्यांच्यासाठी का मेहनत घ्या, अशा विचाराचे लोक आलेले आहेत. माझे विचार आहेत की ते आमच्या विभागाचं वैभव आहे. ते सगळ्यात मोठं देऊळ आहे. ते KM रुग्णालय हे सगळ्यात मोठं देवालय आहे. तिकडे कित्येक भक्त येतात आणि डॉक्टर जो धन्वंतरी आहे त्याच्याकडनं बरे होऊन जात असतात. पण धन्वंतरींना पण कित्येक समस्या आहेत, रुग्णांना पण कित्येक समस्या आहेत. आणि काय काय गोष्टी तर एवढ्या खोट्या चाललेल्या आहेत, त्या मला प्रदर्शनात आणायच्या नाहीत. पण त्या मी एवढ्या सुधरवून सुखकर कसं होईल, आलेला माणूस ज्याला 8 आणि 12 तास ॲडमिटला लागत आहेत, तो कसा 2 तासात होईल, की त्याला कशी 2 तासात ताबडतोब ट्रीटमेंट होईल. एखादा माणूस रिंगणं आला की त्याला वेटिंग लिस्ट ऑपरेशनची 4 महिने जाते. ती त्याची व्याधी तो घेऊन, त्यात वेदना घेऊन, जरी पेनकिलर खात असला तरी ती एक टेन्शन घेऊन तो जगत असतो. त्याचं ऑपरेशन कसं 10 ते 15 दिवसात होईल, ह्याच्यासाठी मी ठामपणे प्रयत्न करणार आणि ते करून दाखवणार. धन्यवाद नाना. आपल्याप्रमाणे आपण तर हे काम करतात आहे हॉस्पिटलच्या स्वरूपात. आपण म्हणजे आपण म्हणू शकतो की खरी सेवा ही रुग्णांची सेवा. त्याचप्रमाणे महादेव देवळे यांचं देखील नाव बाहेर यायचं, ते देखील असेच लोकांच्या पाठीशी, रुग्णांच्या मागे उभे राहायचे. आपल्याला ह्या आमदारकीसाठी, ह्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.